नमस्कार नमस्कार शेतकरी बंधूंनो नमस्कार. ओम ॲग्रो टिलर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड छत्रपती संभाजीनगरमध्ये आला आहे नवीन ट्रॅक्टरचा स्टॉक 185 DI. आपण पहिले 155 DI भरपूर दिले आहेत, पण आता 155 DI आणि 185 DI मध्ये काय फरक आहे हे आपले मॅकॅनिक आहेत कंपनीचे. याच्या इंजनचा आणि त्या पहिल्या इंजनचा काय फरक आहे. इंजिनमध्ये एक टर्बो आलाय, टर्बो आलेला आहे. टर्बो टाकला. हो, अजून एक डिझेल पंप. डिझेल पंप. त्याच्यामध्ये डिझेल पंप नव्हता, याला डिझेल पंप आहे. हो, अजून एक हायड्रोलिक ऑइल पंप दिला. ऑइल पंप दिलेला आहे. त्याच्यामध्ये हायड्रोलिक ऑइल पंप नव्हता, पहिल्या याच्यात ऑइल पण नव्हता. आता ऑइल पंप दिला हायड्रोलिक. हो, अजून गेरामध्ये फरक आहे. गेअरामध्ये फरक आहे. इंजन हेवी ड्युटी आहे, फ्लायव्हील मोठा आहे, केसिंग पण मोठा आहे. ठीक आहे. हे जे आहे त्याला पीटीओ गेअर हातावर दिला, हां हायलो हातावर दिला. हातावर अजून त्याला ब्रेक पण ऑइल ब्रेक केला. ऑइल ब्रेक. ऑइल ब्रेक झाला. हां, हे ब्रेक जो आहे ऑइल ब्रेक आहे. ओके, ड्राय नाही, ऑइल ब्रेक आहे. ड्राय नाही आहे, ऑइल एस्केलेटर ते स्मूथ झाला आता. स्मूथ आहे, पहिल्यापेक्षा स्मूथ आहे. त्याच्यानंतर हे ACDC ACDC बी हातवर दिला. हातवर दिलेलं आहे. त्याच्यानंतर याची हायड्रोलिक कॅपॅसिटी म्हणजे जवळपास 7 क्विंटलची हायड्रोलिक कॅपॅसिटी आली याची, 6 क्विंटलची. त्याच्यानंतरला PTO आर 540 आणि 840 दोन्ही PTO आहे. आणि याच्यामध्ये ADCC टेक्नॉलॉजी आहे, जे जास्त वरती जर हायड्रोलिक झाला तर ॲटोमॅटिक लॉक होईल. ही नवीन टेक्नॉलॉजी याच्यात आहे. हाऊसिंग पण हेवी आहे बघा. एकंदरीत ट्रॅक्टर हे मजबूत बनवलेलं आहे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी. 185 DI म्हणजे हा तुम्हाला ट्रॅक्टर येतोय 18 HP कॅटेगरीमध्ये. DK चॅम्पियन इकॉनॉमी PTO आहे याच्यामध्ये. म्हणजे आपण जे इकॉनॉमिक म्हणतोय त्याला इकॉनॉमिक PTO, इकॉनॉमिक प्रो. सेंटर गिअर आहे. आणि स्पेशल म्हणजे याची रुंदीमध्ये काही बदल नाही झालेला आहे ट्रॅक्टरचा. बघू शकता तुम्ही.